हॅलो फ्रेंड्स. तर आज सर्वात प्रथम ना तुम्हाला सगळ्यांना मानाचा जय भीम. तर फ्रेंड्स, आज आहे 18 तारीख आणि काही कारणास्तव ना आम्ही 14 एप्रिलच्या दिवशी भीम जयंती सेलिब्रेशन करू शकलो नव्हतो. पण आता फायनली आमच्या इथे ना भीम जयंतीचा कार्यक्रम उद्या 19 तारखेला ठेवण्यात आलेला आहे आणि आज 18 तारीख आहे. त्यामुळे ना इथे बुद्धवंदना वगैरे घेण्यात येणार आहे आणि काही स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम वगैरे ठेवलेले आहेत. व त्याचबरोबर आदरणीय बोधाचार्य मोहिते सर हे आमच्या सोसायटीचे पाहुणे असताना सुद्धा त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी आपलं अमूल्य मार्गदर्शन केलं आणि कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता, म्हणजे आम्ही मानधन देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मानधन पण स्वीकारलं नाही. कारण त्यांनी सांगितलं की मी जे काही केलं ते माझ्या समाजासाठी केलं आणि त्यामुळे आम्ही मोहिते सरांचे खूप खूप ऋणी आहोत. तर फ्रेंड्स, आज आहे मिरवणुकीचा दिवस आणि आजच होणार आहे जयंतीचं सेलिब्रेशन. तर इथे ना आम्ही सकाळी सकाळी क्लब हाऊसच्या समोर रांगोळी काढण्याची सुरुवात केली होती आणि आमच्या पंचशील ग्रुपच्या अध्यक्ष आदरणीय भालेराव सर यांच्या पत्नी त्यांना ना रांगोळीची डिझाईन वगैरे येत होती, पण त्यांना ना येण्यासाठी थोडासा उशीर झाला होता कारण की ते लांबच्या सोसायटीमध्ये राहतात आणि त्यांना उशीर होत होता. त्यामुळं ना आम्ही अशा प्रकारची एक ड्रॉइंग केली चॉकने आणि त्यानंतर त्यामध्ये ना कलर वगैरे भरला. त्यानंतर मग भालेराव सरांच्या पत्नी आल्या आणि त्यांनी ना पूर्ण क्लब हाऊसच्या म्हणजे कॉर्नर पूर्ण बॉर्डरची एकदम छान अशी डिझाईन काढली. तर ही बघा, ही डिझाईन आहे ती खूप सुंदर अशी डिझाईन काढली होती आणि त्यानंतर रांगोळी वगैरे झाली आणि आमचा इथे आता वंदनेचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. ठीक आहे. मम्मी तुला ड्रॉइंग बरोबर सांगते का? हा, कळते की का?
विश्वभूषण क्रांतीसूर्य महामानव परमपूज्य युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आता या आपल्या भीमोत्सव कार्यक्रमासाठी जे अध्यक्षपदाची सूचना आली आहे या सूचनेला आमच्या तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांतीसूर्य विश्वरत्न भारतीय राज्यघटना आणि त्यानंतर या कार्यक्रमात ना तथागतांच्या समोर दीप प्रज्वलित करण्याचा सन्मान आम्हा सर्व महिलांना मिळाला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून इथे दीप प्रज्वलित केले. आणि तालुका कर्जत माजी सभापती राहुलदादा विसे यांचे या कार्यक्रमात उपस्थिती लाभल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढली. आणि राहुलदादांनी इथे बाबासाहेबांना मानवंदना दिली. आणि एक असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा सामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे राहुलदादा विसे यांचे आमच्या पंचशील सामाजिक संस्थेला खूप मजबूतीचे असे पाठबळ लाभले आहे. त्यामुळे राहुलदादा विसे यांचे मनापासून खूप खूप आभार. तसेच या ठिकाणी समाजसेवक संध्याकाळी जी आमची सभा असणार आहे त्या सभेला आपली उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर मी आणि तसेच राहुलदादा विसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आम्हाला खूप मोलाचे असे मार्गदर्शन केले. व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमापासून निरोप घेतला. त्यानंतर इथे अल्प आहार म्हणजे नाश्त्याची सुद्धा सोय केली होती. तर इथे सर्वांचा नाश्ता सुरुवात झाली होती. प्रत्येक पुरुषाने आपली प्रत्येक महिला मग ती पत्नी असो आई असो मुलगी असो बहीण असो एक जरी महिला प्रत्येकाने आपल्या घरातली पुढे पाठवली ना तर काय सर्वांना अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज तसेच माता रामाई माता जिजाऊ सावित्रीबाई शांतीचा संदेश देणारी तर फ्रेंड्स आता संध्याकाळच्या वाजलेले आहेत 6 आणि इथे मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे.
किती समजावं डोळेभर बघून किती कितीच बघावं डोळेभर बघून किती कितीच बघावं त्या प्रिन्सिपलने थांबवलं आणि सांगितलं तुझ्या आयुष्यात तू हेच कमी केलं म्हणून तू नापास होतोय. म्हणजे माझे अनुयायी असतील ते चमचे तर असूच शकत नाही. सुरभी पवार या सर्टिफिकेट देण्यासाठी सुरभी केदारे यानंतर नेहा तांबे हिचा सत्कार करण्यासाठी सतीश साखरे यांना विनंती करतो.
तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आमचा भीम जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो एकदम थाटात साजरा झाला. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.